कोपऱ्यात पोहोचवणारे एकमेव शांतरत्न साहित्य सम्राट लोकशाहीर म्हणजे अण्णाभाऊ साठे. अशा या साहित्यरत्न प्रथम त्रिवार वंदन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. जिल्ह्यातील वाडागाव तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. घरच्या गरिबीच्या परिस्थितीमुळे ते शिक्षण घेऊ शकले नाही, पण तरीही अण्णाभाऊंनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर लेखणीच्या बळावर साहित्य लेखन केले. आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने मी आपणास टिळकांविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. टिळकांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे त्यांनी इंग्रजांना ठणकावून सांगितले. लोकांना एकत्र आणून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती हे उत्सव साजरे करण्यास सुरुवात केली. लोकमान्य टिळकांना आधुनिक भारत आणि राष्ट्रशाही राष्ट्रवादाचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जाते. एवढे म्हणून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद. माझ्या गावात मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांविषयी माहिती सांगणार आहे. टिळक लहानपणीपासूनच सूट देत होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच असे त्यांनी इंग्रजांना ठणकावून सांगितले. लोकांना समतेचे एक संदेश देण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले. धन्यवाद. नमस्कार सन्माननीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी आपणास लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे काही विचार सांगणार आहे. अण्णाभाऊ म्हणायचे, नैराश्य हे धारदार तलवारीवर साधलेल्या धूळसारखे असते. नैराश्य हे धारदार तलवारीवर साधलेल्या धूळसारखे असते. धूळ झटकली की ती तलवार पुन्हा धारदार बनते. धूळ झटकली की ती तलवार पुन्हा धारदार बनते. त्याचप्रमाणे पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे. आणखी एक अण्णाभाऊंचा महान विचार हा आहे की जात हे वास्तव आहे, गरिबी हे कृत्रिम आहे. गरिबी नष्ट करता येते, पण जात नष्ट करणे हे आपल्या सर्वांचे काम आहे. अण्णाभाऊ म्हणायचे, जग बदल घालून घाव मज सांगून गेले दिव्या, मज सांगून गेले दिव्या. जय आज मी आपल्या अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी माहिती सांगणार आहे. अण्णाभाऊ जेव्हा लिहू लागले, दुःखात मुलायला लागले. तळहाताच्या रेषांना नाही, तळहाताच्या वेगाला भविष्य दिसला. केवळ 1.5 दिवसाची शाळा शिकणारे अण्णाभाऊ साठे हे गरिबी आणि भेदभावामुळे शिक्षण घेऊ शकले. परंतु न शिकता त्यांनी फकीराबाई जयंती मांडाच्या अशा कांद्यावर लिहिल्या गोडशाहीमध्ये अनेक मोठे साहित्यकार यांचे त्यांनी लेखन केले. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ व गोवा मुक्तीसंग्राम यांसारख्या आंदोलनासाठी सहभागी झाले. मराठी साहित्याला लागलेले ते एक अनमोल रचना होते. असा लोकशाहीचा मृत्यू 18 जुलै 1969 रोजी झाला. नेते लोकमान्य टिळक अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील 2 नेते लोकमान्य टिळक यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. लोकमान्य टिळकांचे खरे नाव केशव असे होते, पण घरात सर्वजण लाडाने त्यांना बाळ असे म्हणत. पुढे त्यांचे नाव बाळ गंगाधर टिळक असे पडले. स्वातंत्र्याविषयी लोकजागृतीसाठी त्यांनी केसरी मराठाईत वृत्तपत्रे काढली. लहानपणापासूनच ते स्पष्ट वक्ते होते. त्यांना अन्यायाविरुद्ध चीड होती. त्यांना पिता रस्त हा ग्रंथ लिहिला. गणेशोत्सव व शिवजयंती हे पुस्तक त्यांनी सुरू करून लोकांमध्ये एकतेचा संदेश दिला. अशा या महान नेत्या सदस्य प्रणाम. जय हिंद, जय भारत. नमस्कार. सध्याचे खान महाराष्ट्राची शांतभोजनांची आज अण्णाभाऊंचे साहित्य महान. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी आपल्या समोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी बोलणार आहे. अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाज सुधारक, लेखक
शाहीर होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 20 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांचे आईचे नाव वालुबाई असे होते. जातीभेद गर्वी आणि भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता आलं नाही. केवळ 1.5 दिवसातच त्यांनी शाळा सोडली. निरीक्षर असणाऱ्या अण्णाभाऊंनी खूप कथा, कादंबऱ्या, लावणी, पोवाडे, मराठी साहित्यात आपले अठळ स्थान निर्माण केले. त्यांनी आपल्या लेखनातून दलित व कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली. या थोर समाज सुधारकास माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. सर्व शिष्यवृंद व माझे बालमित्र मैत्रिणी, आज 1 ऑगस्ट डॉ. शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीच्या निमित्ताने मी तुम्हाला त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. अण्णाभाऊ साठे हे थोर मराठी साहित्यिक, समाज सुधारक, विचारवंत आणि लोकशाहीर होते. त्यांनी दलित साहित्यामध्ये मुलांची वर चांगली शिक्षण घेतात. आपल्या पाठ प्रत्येक वेळे 32 कादंबऱ्या, 13 कविता संग्रह, शब्दक आणि अनेक पोवाडे इत्यादींची निर्मिती केली होते. म्हणून मी माझ्या भाषणात संपवते. धन्यवाद. जय हिंद. लोकमान्य टिळकांचा काही विचार करणार आहे. कार्यातली अश्रुडोना बिडोक्यात कधी भांडा घेता कामा नये. टिळक म्हणायचे, माणूस कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होत नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवले. लोकमान्य एका सोडून गेले. तो आता माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1950 रोजी झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच टिळकांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण झालेली होती. ते छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानत असतात. टिळकांनी माझी पसंत होते. सर्वसामान्य शिक्षण तसेच माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याविषयी माहिती सांगणार आहे. टिळकांचे पूर्ण नाव बाळ टिळक असे होते. त्यांनी इंग्रज शासनाविरुद्ध पुकारले. त्यामुळे त्यांना इंग्रजांनी 6 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. मंडळीच्या तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्यांनी गीता रश्य हा ग्रंथ लिहिला. देश व समाजात स्वातंत्र्याविषयी जागतिक व प्रेम निर्माण करण्यासाठी टिळकांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. अशा या दोन नेते संतोष जय. त्यानिमित्ताने मी तुम्हाला म्हणून त्यांनी केलेली सिंहगर्जना म्हणून दाखवते. त्यांनी इंग्रजांना सांगितले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार. धन्यवाद.